तर ना मित्रांनो इकडं आली आहे बरं का. तर ही बघा आली बसले. तर आलीला विचारू मस्तपैकी हां. तर आले आपण पळून आलोय का. हॅलो गाइस, दिस साइड तुमचा आदिवासी मोटर ब्लॉगर रायडर 65 ब्रो पोशाबाय. तर मित्रांनो मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली. इकडे बघू शकता आणि थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल मित्रांनो. तर डेफिनेटली मित्रांनो खरंच आम्ही ना आली आणि मी पळून आलोय बरं का पोशांनो. म्हणून आम्ही कुठं वगैरे जात नाही. तर मी आता आलीलाच विचारतो बरं का. आणि आजच्या ब्लॉगचा आपण नेम राखू फक्त आणि फक्त पोशांनो 20 लाईक करा, 5 कमेंट करा मित्रांनो. आलाय मित्रा तर थोडंसं कमेंट करून जा. ब्लॉग कुठं जर थोडंसं तुला वाटलं की इथं बोरिंग आहे तर मला कमेंट करून सांग. मी थोडंसं नवीन क्रिएटर आहे मित्रांनो. तर डेफिनेटली इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू, कारण आपल्याला खूप मोठी जर्नी करायची आहे. इम्प्रूव्हमेंट महत्त्वाची आहे मित्रांनो. तर मिस्टेक सांगा मित्रांनो, डेफिनेटली हे करू. परंतु पहिलं थंबनेल आणि टायटलचं आपण डिस्कस करू. चला मी अलीकडे तुम्हाला घेऊन जातो बरं का. आली पण आहे आणि कालचा जर ब्लॉग बघितला नसेल तर जर जाऊन चेकआउट करा बरं का मित्रांनो. कालचा पण ब्लॉग एकदम सुपर डुपर आहे पोशांनो. तर ना मित्रांनो इकडं आली आहे बरं का. तर ही बघा आली बसले. तर आलीला विचारू मस्तपैकी हां. तर आले आपण पळून आलोय का नाही. तर मित्रांनो ना काय सांगायचं, आम्ही काय पळून वगैरे आलेलो नाही. पण हे आम्ही इथं राहतो ना मित्रांनो, इथं कुणीच नाही बरं का. म्हणजे जेव्हा आम्ही इथं असायचो तेव्हा कुणीच नसायचं ह्या साईडला. आता काही बंगले वगैरे इकडे झालेत. तर मोस्टली आम्ही काय करायचो आलीशी, तेव्हा मी यूट्यूबवर होतो. स्टडी सेंटर म्हणून माझा चॅनल होता. तर मस्तपैकी मी ते टीचिंग वगैरे करायचो आणि एडिटिंगला वगैरे भरपूर भरपूर टाईम जायचा. तर आम्ही काही जास्त फिरायला फक्त संध्याकाळी जायचो ना का. तर आम्ही संध्याकाळी फिरायला जायचो आणि आम्ही इथं नवीन होतो. त्याच्यामुळे शक्यतो इथं कसं आहे आता बघू शकता तुम्ही, इकडे पण मोकळंच आहे. हे बघा सगळीकडे मोकळंच, इकडं पण मोकळंच, कुणीच नाही इथं. आणि शेजारी त्या साईडला काही बंगले आहेत. तर त्यांना असं डाऊट जायचा की हे दोघंजणं कुठं फिरत नाहीत, मुलं पण नाहीत. तर तेव्हा काही सांजू वगैरे नव्हती. तर त्यांना असं वाटायचं की हे दोघं पळून आलेत. तर मित्रांनो ना असं काही नाही, आम्ही काही पळून वगैरे नाही. तुम्हाला सांगितलंच आम्ही 13 वर्षापासून 2013पासून लिव्हिनमध्ये होतो, 2010पासून प्रेमामध्ये होतो, 13पासून लिव्हिनमध्ये, 19ला आम्ही शादी किया हे ना आले. तर आम्ही त्यांना असं वाटायचं की हे दोघं पळून आलेत मित्रांनो. तर असं काही नाही मित्रांनो, पण त्यांना ते वाटायचं, शेजाऱ्यांना वाटायचं मित्रांनो. कारण आम्ही तिकडे कधी जात नव्हतो. आम्ही शक्यतो कुणामध्ये नव्हतो तेव्हा. इथं काय एकच बंगला, तिकडे काय आम्ही जात नव्हतो, ओळख नव्हतं. तर त्यांना असंच वाटायचं की ही कुणामध्ये येत नाहीत, मिसळत नाहीत, म्हणजे हे पळून आले असतील. तर असं नाही मित्रांनो. तर मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली मित्रांनो. डाऊट क्लिअर. आता तुम्हाला मी थोडंसं इकडे दाखवतो. इकडे बघा आम्ही काल ना तिकडे मस्तपैकी क्लीन केलं. तुम्हाला तो कालचा ब्लॉग बघितला नसेल तर जरूर जाऊन चेकआउट करा मित्रांनो. पोशाव हे बघा एकदम सुपर डुपर क्लीन करून टाकले. इकडचं पण हे काल आम्ही मस्तपैकी चिकन फ्राय केलं होतं. इकडे बघू शकता तुम्ही हे साईडला एकदम सुपर डुपर. आली इकडं आहे मस्तपैकी पाणी वगैरे मारलंय. आणि आंबे ना मित्रांनो वाऱ्याचे इतकं दनादन चिकू किती पडले तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा इतके सारे चिकू पडतात ना, खूप सारा वारा सुटतो ना मित्रांनो, त्याच्यामुळे हे बघा किती चिकू पडलेत. आणि वरतून पडल्यानंतर ना त्यांना लागतं, आणि लागलं ना मित्रांनो की ते थोडेसे पिकायला प्रॉब्लेम येतो मित्रांनो. हे बघा फुटूनच जातात. तर ना आज काय मोठे मोठे चिकू काढूया. चिकू तसे भरपूर आहेत, बघू शकता तुम्ही किती चिकू लागलेत बघा ना. नादखुळा, जळगाव, धुळा खूप चिकू लागलेत. अशा प्रकारची दिवसाची सुरुवात झाली मित्रांनो. सांजो गेले, बाबा, आजी आणि साहिल भाऊ आलेत, त्यांच्यासोबत वॉकिंगला गेले. कार घेऊन गेले ते मस्तपैकी. आणि इकडं आहे आपली एफजुडी, बघू शकता एफजुडीचा एक ब्लॉग टाकलाय सुपर डुपर. 17 वर्षाची आमची प्रेमाची ही आठवण आहे मित्रांनो. याला काय आम्ही काही सेल करणार नाही मित्रांनो. तर ही आपली आहे एफजुडी. कशी आहे मला कमेंट करून सांगा. 10 वर्ष आता होतील, 9.5 वर्ष झालेत. 10 वर्षामध्ये पदार्पण होईल. 1 लाख किलोमीटर प्लस पळवले आपण. इकडं आहे आपली R1. आणि हे सारखं वरती निघू राहिले, याचा अर्थ ती म्हणून राहिले अरे पोषा बाय मला बाहेर काढ थोडंसं फिरून आण. तर मित्रांनो हिला उद्या आहे संडे, हिला कुठेतरी आपण घेऊन जाऊ. टेन्शन लेणे का नाही. आज आहे सॅटर्डे, उद्या हिला मस्तपैकी रापचुक्कन दौडूया आपण चांगला हायवेला. आणि मित्रांनो थोडंसं ऊन आहे, स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, लग्न फिरा पण थोडंसं बी केअरफुल, सेफ्टी. आणि तिकडं काकड कुंभाऱ्या उडला बघा, हा इथं जाऊन बसला काकडोबा, काकड कुंभाऱ्या. तर मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली. तुम्ही कशा आहात मला कमेंट करून सांगा मित्रांनो. स्वतःची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या, बस दुसरं काय नाही मित्रांनो. आणि थोडंसं प्रेम सपोर्ट करत जा. प्रेम सपोर्ट म्हणजे मित्रांनो डेफिनेटली जेव्हा मी चांगला ब्लॉग करेन तेव्हा ते तुम्ही बघणार. तर मित्रांनो थोडंसं सांगा कुठं काय मिस्टेक वगैरे होते, कारण चुकांमधून माणूस शिकतो ना रे पोशांनो.
मी जर तुम्हाला सांगितलं फॉलो करा, पण जर कंटेंटच आवडला नाही तर तुम्ही फॉलो कसं करणार, सबस्क्राईब कसं करणार? तर आपल्याला कंटेंट बेटर 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 करायचं आहे पैशांना. आणि भेंडी इकडे बघू शकता आता एकदम सुपर, एकदम मोठी मोठी व्हायला लागले. बघा कशी भेंडी एकदम मस्त पैकी फ्रेश टवटवीत भारी वाटायला लागले बरं का. आता एकदम मस्त भेंडी होऊ राहिली. तर मित्रांनो मस्तपैकी इकडं दिवसाची सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, दिवस आहे की काय आहे, मला कमेंट करून सांगा. सण आहे की काय आहे? तर मित्रांनो हा सण बिन काही नाही, इकडं चांद उगू राहिला मस्तपैकी. आम्ही इकडे संध्याकाळचं जेवणाला बसलोय आलीशी. हे बघा जेवणाला बसलोय मस्तपैकी आम्ही. आणि तो मस्तपैकी चंद्र आहे मित्रांनो त्या साईडला बघा. हा बघा कसा लाल लाल दिसू राहिला, म्हणून आली म्हटली थोडासा व्हिडिओ बनवा म्हणे, एकदम वेगळा दिसू राहिला. आम्ही जेवायला बसलोय मस्तपैकी. या मित्रांनो जेवायला. फ्लॅश बंद केला होता, फ्लॅश लावला की ते थोडंसं व्हाईट यायचं, त्याच्यामुळे फ्लॅश मी बंद केला होता मित्रांनो. तर मस्तपैकी या जेवण करू आता.